नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला विविध फळं आवडतात. काही जण आवडीच्या फळझाडांची लागवड सुद्धा करतात. महिने वर्ष त्या झाडांची आपण काळजी घेतली, वेळोवेळी मशागत केली, त्यानंतर हळूहळू ते झाड आपल्याला फळ द्यायला लागतं. म्हणजे बघा, एका रात्रीत झाड लावलं आणि लगेच फळ मिळालं असं होत नसतं. त्या गोड फळामागे झाडाची, त्यासोबत आपली सुद्धा तपश्चर्या म्हणजे मेहनत असते. आणि जेव्हा पहिलं फळ झाडावरून थेट आपल्या हातात पडतं, तेव्हा तो आनंद अगदी अवर्णनीय असतो, नाही का? म्हणूनच तर आपण म्हणतो, मेहनतीचं फळ हे गोडच असतं. चला तर मग आता अभ्यास मस्तीची गोडी अनुभवूयात. आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, वर्गाला सुरुवात झाली ना की मुलांना सतत असं वाटत राहतं की आता आपल्याला वर्ग शिक्षिका काही ना काहीतरी विचारणार आहेत. हो, आणि जर अचूक उत्तर दिलं तर त्याचं गोड फळही मिळणार आहे. ती म्हणजे शाबासकी. अर्थात. आणि त्यांची बऱ्याचदा अशी अपेक्षा असते की सुरुवातीचे की नाही काही प्रश्न किमान सोपे विचारावेत किंवा त्यांना येतंय त्यातलंच काहीतरी विचारावं बुवा. जसं की त्यांना आवडणाऱ्या रंगांविषयी विचारावं, नातेवाईकांविषयी विचारावं, मित्रमैत्रिणींविषयी विचारावं, फुलं, फळं, पानं, परिसर या सगळ्यांविषयी मुलांना आपण सहज प्रश्न विचारू शकतो. हो, कारण तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि मुलं निसर्गाच्या सहवासामध्ये खूप छानरित्या वावरत सुद्धा असतात. ते या फळांचा, या फुलांचा नेहमीच आस्वाद घेत असतात. चल मग आज आपणही छान गोड अभ्यासाचा आस्वाद घेऊयात, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय, तुम्हाला माहित असलेल्या फळांची नावं घरच्यांना सांगा. आता मुलांनी वेगवेगळ्या फळांची नावं घरच्यांना तर सांगितलीच आहेत, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया प्रणव भिल या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा नंदुरबार इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई राधा भिल यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण प्रणव सोबत. नमस्कार राधाताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी ठीक आहे. आणि कसा सुरू आहे प्रणवचा अभ्यास? चांगला चाललाय. तो आता खूप लहान आहे, पण तुम्ही त्याला काही गोष्टी, काही कविता वगैरे सांगता का? हा, बेसिक वगैरे जसे फळांची नावं, जसे अंक, छोटीशी एखादी कविता. बरोबर. आणि अंगणवाडीमध्ये काय काय सुरू आहे? त्याला रोज वर्गात काय शिकवतात हे तो घरी येऊन सांगतो का? हा, सांगतो तसं. अंक शिकवले वगैरे, मग ते कविता वगैरे दाखवले बा. प्राण्यांची नावं, फळांची नावं. मस्त. आणि हे सगळं तो पटापट सांगतो का विचारल्यावरती? सांगतो तसं, पण पटापट नाही, असं आठवण करून सांगतो. काही हरकत नाही. प्रणव मधली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते? आपण काही केल्यावर आहे ना, मग परत आपल्याला ऍक्टिंग करून दाखवतो. अरे वा, किती छान. म्हणजे आपण कसं केलं होतं हे तर आपल्याला परत करून दाखवतो, मी विक्री केल्यासारखं. अरे वा. मग तो बरोबर शब्द उच्चार किंवा आपण कसे उभे होतो हे सगळं उचलत असेल नाही का? हो, बरोबर. म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती पण खूप चांगली आहे.
आहे. अरे वा, मस्त. आता आम्हाला प्रणवशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो आहे आहे. हॅलो प्रणव, हॅलो. तू हुशार आहे ना एकदम प्रणव? हो. हा, मग तुला दम लागलाय का? तू खेळत होतास का आता? आता खेळत होता ना. अच्छा, तू खेळत होता. काय खेळत होता तू? बाहेर खेळत होता. पळापळी. हा, आणि अजून काय काय खेळतो बरं प्रणव? उड्या मारणे. अरे वा, आणि त्या मित्रांची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू रोज खेळतोस? आदित्य, गेलो, युवा, लुवा. अच्छा, आणि मला सांग, तू रोज खाऊ पण खातोस का आई बरोबर? पण खातो मी. काय काय खातो खाऊ म्हणून? सफरचंद खातो. सफरचंद खातो खाऊ मध्ये? चॉकलेट वेफर्स नाही खात कधी? खातो. बरं. खातो. अच्छा, आणि मला सांग, तू आता आम्हाला सांगितलंस की तू सफरचंद पण खातो, मग तुला फळांची नावं माहितीयेत का बरं? सांग बरं आम्हाला जरा फळांची नावं. आंबा, हा, तरबूज, संत्री. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुला ह्यातलं कुठलं फळ खायला आवडतं बरं? सफरचंद, हा, केळी खातो. आणि आंबा नाही आवडत? नारळ. बरं, आता किती आम्हाला तुला अंगणवाडीमध्ये शिकवलेलं एखादं छानसं गाणं म्हणून दाखवणार आहे. Johnny, Johnny, yes, Papa. Listen, Johnny, listen, Johnny. No, Papa. No, no, Papa. No, no. Ha, ha, ha. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय रे? काय स्वप्न आहे तुझं? काय म्हणायचं? ट्रॅक्टर चालवून. अरे वा, तू मोठं होऊन ट्रॅक्टर चालवणार? तुला शेतकरी व्हायचंय म्हणजे? आमचं ट्रॅक्टर आहे. अरे वा, मस्त. किती छान स्वप्न आहे तुझं. तुला ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. यू आर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असंच छान छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय. बघ रेश्मा, लहान मुलांसाठी म्हटला तर सोपा प्रश्न होता, थोडासा विचार करण्यासारखा सुद्धा होता. आणि एक एक इयत्ता वाढत गेली ना की नवनवीन विषय सुद्धा मुलांना कळत जातात. बरोबर आहे, कारण आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातो तेव्हा प्रत्येक टप्पा आपल्याला थोडासा सुरुवातीला कठीण वाटत असतो, पण एकदा का आपण त्या टप्प्यामध्ये पाय ठेवला ना की आपल्याला गोष्टी सगळ्या कळायला लागतात. फक्त आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करायला हवंय. अगदी बरोबर. आता हेच बघ ना, भाषा म्हटलं की व्याकरण हे ओघांना आलंच नाही का? हो, कारण जर व्याकरण पक्क असेल तर आपल्याला भाषेवरती चांगलं प्रभुत्व मिळवता येतं. मग आजचा आपला अभ्यास कुठल्या भाषेचा आहे ग? आज आपला अभ्यास आहे इंग्रजी भाषेचा. अरे वा, काय ग अभ्यास? 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारले की कोणतीही 5 इंग्रजी क्रियापदं तुमच्या घरच्यांना सांगा. आणि मुलांनी अचूक उत्तर आपल्या घरच्यांना तर दिलेलीच आहेत, पण आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं पाठवलेली आहेत. तर आज आपण हा इंग्रजीचा अभ्यास कोणासोबत करूयात? आज आपण हा इंग्रजीचा अभ्यास करूया पराग बोरकर या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिणघरी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई भारती बोरकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. अरे वा, चला मग आता आपण बोलूयात पराग सोबत आणि छानसा इंग्रजीचा अभ्यास करूयात. नमस्कार भारती ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहात? तुम्ही ऐकता का कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो. कसा वाटतो तुम्हाला हा कार्यक्रम? छान वाटतं. तुम्हाला या कार्यक्रमातलं काय काय आवडतं बरं? मुलांना प्रश्न विचारणे आणि अजून? मुलं शाळेत चांगले शिकले पाहिजे. तुम्हाला परागच्या मागे लागावं लागतं का अभ्यास कर असं सांगत सतत? तो शिकतो, शाळा आल्यावर अभ्यास करतो, हा, मंदिरात सुद्धा जातो. हा. पण मग तो खेळतो सुद्धा का? हो, थोडा वेळ खेळतो ना, एखादी घंटा, मग अभ्यास करतो अजून. अरे वा. आणि तुम्हाला परागचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला सगळ्यात जास्त आवडतं? इंग्लिश, मराठी. अरे वा. आणि परागचा आवडता विषय कुठला आहे? इंग्लिश. मस्त. मग त्याने आजचा अभ्यास तर नक्कीच केला असणार नाही का? हो. पराग मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो? तो रोज सकाळी उठून मंदिरात जातो आणि शाळाही करतो. अरे वा. म्हणजे तो त्याचा दिनक्रम अजिबात चुकवत नाही, ही गोष्ट तुम्हाला खूप आवडते तर. हो. छानच. आता आम्हाला परागशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो आहे. हॅलो सर. हॅलो पराग, कसा आहेस तू? चांगला. आणि आता काय करत होतास? अभ्यास
कुठल्या विषयाचा? इंग्रजी. आणि तुझा आवडता विषय पण इंग्रजी आहे असं आता आईने आम्हाला सांगितलं, हो का रे? हो. शाबास. मग तू आजचा अभ्यास नक्कीच केला असशील पटकन. हो. मग चल आपण की नाही एक काम करू, आपण आधी अभ्यास करू नंतर आपण उरलेल्या गप्पा मारूया, चालेल? हो. ओके. मग आता आम्हाला सांग की तू कोणती 5 इंग्रजी क्रियापद घरच्यांना सांगितली आहेस बरं? RUN रन. रन म्हणजे धावणे. GORITE राईट. राईट म्हणजे लिहिणे. हा. SLEET स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. JUMP जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे. हा. ईट म्हणजे खाणे. हं. DRINK ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. व्हेरी गुड. आणि ह्या सगळ्या क्रियापदांचा तू वाक्यामध्ये उपयोग करू शकतोस का बरं? हो. मग आम्हाला एक एक वाक्य बनवून दाखव ना या प्रत्येक शब्दापासून. I like to jump. My friend are running. I am eating mango. व्हेरी गुड. बरं, पराग तू आम्हाला सांगितलंस आणि आईने सुद्धा आम्हाला सांगितलं की तुला इंग्रजी हा विषय खूप आवडतो. मग एक काम कर, तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. Good morning, Kuniba. Good morning, Opsin. Where are you born? I am planting a tree. That tree is morning tree. Then will it rain for up my your Kuniba? You look so old that you eat this tree too. You then, oh king, I am not planting this tree for my. I am planting it for all of my life to all will come here. खूप छान वाचून दाखवलंस तू पराग आता आम्हाला. आम्हाला सांग, असंच तुला खेळायला सुद्धा आवडतं का? वाचन करायला आवडतं तसंच? हो. रोज कुठले कुठले खेळ खेळतोस तू तुझ्या मित्रांच्या सोबत? खो, कबड्डी, क्रिकेट, आणि बॅट बॉल. मस्त. तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत? सागर, अनिकेत, रुद्र, हं? श्रेयस, समर्थ, तुषार, दुर्वेश. वा वा वा, पटापट आणि छान सांगितलंस तुझ्या मित्रांची नावं तू. आता असंच आम्हाला पटकन सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? इंजिनियर. पण तू असं का ठरवलंस की आपण इंजिनियरच व्हायचं? माझी इच्छा आहे. बरं, तू इतका छान अभ्यास करतोय, आम्हाला खरंच खूप आवडलं. पराग, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या हो. वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हो. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बघ मधुलिका, आपण इंग्रजीची 5 क्रियापदं आज शिकलो. पण तू लक्षात घेतलंस तर कोणत्याही क्रियेशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही. अरे हो, खरंच की. कारण अर्थपूर्ण क्रियेमुळे एखाद्या गोष्टीला पूर्णत्व येत असतं. हो, आणि त्यामागचा अर्थ काय दडलेला आहे हे देखील शोधून काढायला सोपं पडतं, नाही का? हो, मग आज आपण आपल्या या गोष्टीमधून सुद्धा काय काय क्रिया घडतायत हे ऐकायचं का? अरे वा, का नाही, नक्कीच ऐकूयात. दिव्यानं नकाशा कसा काढला? लेखन रोहन जहागीरदार. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. सुट्टीच्या पहिल्या दिवशी दिव्या नेहमीपेक्षा थोडी उशिराच जागी झाली. तिची ती उन्हाळ्याची सुट्टी नक्कीच अगदी आनंदात जाणार होती. तिचा मामे भाऊ रवी गाजापूरला तिला भेटायला येणार होता. रवी खूप दूर कटकमध्ये राहत असे. दिव्या मनात बेत आखायला लागली. आम्ही दोघं बाहेर खेळायला जाऊ, सायकलवर फिरू, तळ्यात पोहायला जाऊ, आंबे पाडायला जाऊ. खूप खूप मज्जा येणार आहे. पण रवी पहिल्यांदाच एकट्यानं प्रवास करणार होता. दिव्यानं त्याला फोनवर सूचना दिल्या होत्या. बस स्टँडवर उतरलास की सरळ सरळ ये. तुला एक तळं दिसेल. पुढे तसा चालत राहा आणि उजवीकडे नाही डावीकडे वळ आणि किती बरं 3 मिनिटं चाल. मग पोस्ट ऑफिस लागलं की डावीकडे वळ. दिव्याला आता काळजी वाटत होती की रवीला तिचा पत्ता कसा सापडेल. मग तिला एक युक्ती सुचली. दिव्यानं विचार केला, मी रवीसाठी एक नकाशा तयार करते. या नकाशामुळे रवीला रस्ता सापडायला मदत होईल. दिव्यानं कपाटातून एक मोठा कागद आणि पेन्सिल बाहेर काढली. ती धावत टेबलपाशी गेली. पहिल्यांदा नकाशात तिनं आपलं घर आणि तिला स्वतःला सुद्धा दाखवलं. मग ती घराबाहेर पडली आणि नकाशात इतर इमारती आणि रस्ते काढायला लागली.
बाजारात बिनॉय काका आणि सरिता काकू त्यांच्या दुकानात बसलेले होते. बिनॉय काकांनी विचारलं, तू काय करतेस दिव्या? दिव्या म्हणाली, मी आपल्या गावाचा नकाशा तयार करतेय. सरिता काकू म्हटल्या, वा किती मस्त, आम्ही आहोत का ग तुझ्या नकाशात? आणि मग ते दोघे दिव्याचा नकाशा बघायला बाहेर आले. दिव्या म्हणाली, हे काय, तुम्ही इथं आहात? तिने नकाशात एक पिवळ्या रंगाचा चौकोन काढला. त्या शेजारी बिनॉय काका आणि सरिता काकूंना दाखवलं. दिव्यानं रस्ता ओलांडला आणि ती इस्पात हॉस्पिटल शेजारच्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ गेली. तिथं नेहमीच झाडाखाली बसणाऱ्या रमेशनं दिव्याला विचारलं, काय ग दिव्या, काय करतेस? दिव्या म्हणाली, मी नकाशा तयार करते. रमेश म्हणाला, खरंच? मग मला पण दाखव ना या नकाशात, मी नेहमीच इथं वडाच्या झाडाखाली बसलेला असतो. दिव्या हसली, पण रमेशचं बोलणं बरोबर होतं. वडाच्या झाडाखाली बसलेला रमेश हे नेहमीच दृश्य होतं. मग दिव्यानं त्यालाही नकाशात दाखवलं. दिव्या पुढे चालू लागली. पोस्ट ऑफिस जवळ तिला मोहन भाऊ दिसले. मोहन भाऊ पोस्टमन होते. ते त्यांच्या सायकलवरून उतरत होते. मोहन भाऊ म्हणाले, काय दिव्या, काय करतेस? रमेश दिव्याच्या पाठोपाठ येत होता. रमेश म्हणाला, दिव्या नकाशा तयार करते आणि आपण सगळे त्यात आहोत. मोहन भाऊ म्हणाले, अरे वा, मग त्यात पोस्ट ऑफिस दाखवायला विसरू नकोस हा. दिव्यानं पोस्ट ऑफिस साठी एक लाल रंगाची चौकट काढली. नंतर दिव्या दक्षिण दिशेकडे चालत गेली. 5 मिनिटांनी ती एका तळ्याजवळ पोचली. तळ्यावर काही बायका कपडे धुत होत्या. आतापर्यंत सगळ्यांना समजलं होतं की दिव्या नकाशा तयार करते. शबनम मावशी तिला म्हणाल्या, दिव्या, आम्हाला पण तुझ्या नकाशात दाखव की. दिव्यानं निळ्या रंगाचं मोठं तळं काढलं. तळ्या शेजारी धुणं धुणाऱ्या बायका दाखवल्या. आता दिव्याच्या आजूबाजूला मुला मुलींचा घोळका जमला. ए चला माझ्यासोबत. ती सगळ्यांना तिच्या घराकडे नेत म्हणाली, तुम्हाला गंमत दाखवते. घरी आल्यावर दिव्या सगळ्यांना घेऊन गच्चीवर गेली. ते सगळे खाली पसरलेल्या गावाकडं पाहत होते. सूर्य अस्ताला जात होता आणि तळ्यात त्यांना सूर्यास्ताचं प्रतिबिंब दिसत होतं. सगळ्यांनी नकाशाकडे पाहिलं आणि परत एकदा गावाकडे पाहिलं. एका मुलीनं विचारलं, पण रवीला या नकाशातून कुठून कुठं जायचं याची बरोबर दिशा कशी कळणार? दिव्यानं तिच्या नकाशाकडे पाहिलं. दिव्या पुटपुटली, खरंच की, मग मी आता नकाशावर घरापर्यंतचा मार्ग काढते. एकीनं विचारलं, मार्ग म्हणजे काय? दिव्या म्हणाली, मार्ग म्हणजे रस्ता. दिव्यानं नकाशात पिवळ्या रंगानं रस्ता रंगवला आणि त्यावर लाल रंगाचे खुणेचे बाण दाखवले. आता तिचा नकाशा मस्त रंगीबेरंगी दिसत होता. दिव्यानं नकाशाची घडी घातली आणि तो एका पाकिटात घातला. पाकिटावर तिकीट चिटकवली आणि ते पाकिट रवीच्या नावानं कटकला पाठवून दिलं. एका आठवड्यानंतर दरवाजाची बेल वाजली. दिव्यानं दार उघडलं तर बाहेर रवी उभा होता. त्याच्या हातात दिव्यानं तयार केलेला नकाशा होता. रवी हसत हसत म्हणाला, आलो बघ, दिव्याच्या नकाशाचा उपयोग झाला होता. दिव्या नकाशाकार होऊ शकते. नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीला नकाशाकार असं म्हणतात. नकाशाशास्त्र म्हणजे विज्ञान, भूगोल, कला आणि गणित या सर्व अभ्यासांचा सुरेख मेळ साधणारं शास्त्र आहे. नकाशांची तुम्हाला मदत होते. नकाशामध्ये एखादं गाव किंवा शहर कुठे आहे ते बघा. नकाशामध्ये एक जागा दुसऱ्या जागेपासून किती अंतरावर आहे ते बघा. तिथं कसं जायचं ते समजून घ्या. नकाशात दाखवलेल्या एखाद्या विशिष्ट जागेचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगा. नकाशांमध्ये बरेचदा एखाद्या ठिकाणची लोकसंख्याही दिलेली असते. एखाद्या ठिकाणी किती पाऊस पडतो, कोणती खनिज आढळतात याचीही माहिती त्यात मिळते.
या सगळ्या गोष्टी नकाशामध्ये चिन्ह आणि रंग वापरून दाखवल्या जातात. प्रमाण: जेव्हा तुम्ही एखादा नकाशा तयार कराल तेव्हा एखादा पर्वत खूप उंच आहे हे कसं दाखवाल? किंवा एखादं घर नारळाच्या झाडाच्या निम्म्या उंचीचंच आहे हे कसं दाखवाल? तर यासाठी आपल्याला प्रमाण वापरता येतो. एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष आकार आणि नकाशावरील आकार यांचा संबंध म्हणजे नकाशाचं प्रमाण. नकाशावरचा 1 सेंटीमीटर कदाचित प्रत्यक्षातील 1 किलोमीटर असू शकतो. तुम्ही नकाशावर 2 सेंटीमीटर तळ दाखवलं तर ते प्रत्यक्षात 2 किलोमीटर असू शकतं. हेच प्रमाण तुम्हाला एखादं ठिकाण दुसऱ्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे ते सांगू शकतं. जर नकाशावर 2 जागांमधलं अंतर 5 सेंटीमीटर दाखवलं असेल आणि ठरवलेलं प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर असेल तर त्या 2 जागांमधलं प्रत्यक्ष अंतर 5 किलोमीटर असतं. रेश्मा, उजाडलं ना की सगळेजण आपापल्या कामाला लागतात, नाही का? हो. रात्रीच्या वेळेस कसं होतं, म्हणजे भले आपण एखाद्या लाईटचा वापर करतो पण तरी सुद्धा सकाळच्या छानशा सूर्यप्रकाशात जी कामं दिसतात, जे आपल्याला व्यवस्थित दिसतं, तेवढं रात्रीच्या अंधारात काही नीट दिसत नाही, नाही का? खरंय मधुलिका. आणि मुळातच सूर्य उगवतो तो आपल्याला ऊर्जा देण्यासाठी. आणि या सूर्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी देखील मिळतं, नाही का? करेक्ट. म्हणजे बघ, सूर्यप्रकाशाचे कितीतरी फायदे आहेत. हो की. आणि आपण ही सूर्याची ऊर्जा साठवून देखील ठेवू शकतो, नाही का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की प्रकाश लोलकामधून गेल्यास दुसऱ्या बाजूला कोणते रंग दिसतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. आणि मुलांनी हा प्रयोग तर करून पाहिलाच आहे, शिवाय निरीक्षण सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरासहित पाठवलेलं आहे. अरे वा, हुशार झालीत आपली मुलं. आहेतच. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपण आता प्रकाशाचे फायदे जाणून घेऊयात आणि प्रकाश लोलकामधून गेल्यास दुसऱ्या बाजूला कोणते रंग दिसतात ते सुद्धा आता आपण जाणून घेऊयात. नक्कीच जाणून घेऊयात. मुलांनो, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रकाश ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. प्रकाश नसेल तर सर्व सजीवांचे जीवन अंधकारमय होईल. तुम्ही मला सांगा बरं, आपल्याला प्रकाश कशापासून मिळतो? सूर्य, तारे, विजेचे बल्ब, बॅटरी इत्यादींपासून प्रकाश मिळतो. अगदी बरोबर. सूर्य, तारे, बल्ब यांपासून आपल्याला प्रकाश मिळतो. प्रकाश मिळाला नाही तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तू दिसणार नाहीत आणि वनस्पती सुद्धा जिवंत राहणार नाहीत. कारण सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करत असतात. सूर्यप्रकाश मानवालाही खूप फायद्याचा ठरतो, कारण कोवळ्या सूर्यप्रकाशातून आपल्याला डी जीवनसत्व मिळत असते. प्रकाशाचे स्थान सर्व सजीवांच्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचे आहे. प्रकाशाचा सजीवांच्या जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने परिणाम होत असतो. त्याचाच अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. मला सांगा बरं, जेव्हा प्रकाश एखाद्या लोलकातून जातो तेव्हा त्याच्या दुसऱ्या बाजूकडून कोणकोणत्या रंगाचा पट्टा दिसतो? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. अगदी बरोबर. लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून येणारा प्रकाश इंद्रधनुष्यासारखा दिसतो. आता मला सांगा, प्रकाशाचा रंग एक असतो का? नाही. अगदी बरोबर. प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला असतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही घराच्या किंवा छपराच्या फटीतून येणाऱ्या प्रकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले तर तुम्हाला काय दिसते बरं? धुळीचे कण. बरोबर. फटीतून येणाऱ्या प्रकाशाचे बारकाईने निरीक्षण केले तर प्रकाशामध्ये धुलीकण दिसतात. तसेच हिवाळ्यामध्ये तुम्ही प्रवास करताना धुके पाहिले आहे का? हो. धुके असते तेव्हा तुम्हाला समोरचे काहीच दिसत नाही, त्यामुळे गाडीचे दिवे लावले जातात. तेव्हा तुम्हाला दिव्याचा प्रकाश झोत दिसतो. तेव्हा त्या झोतात काय दिसते बरं? प्रकाशाच्या झोतामध्ये धुलीकण तरंगताना दिसतात. अगदी बरोबर. प्रकाशाच्या झोतामध्ये धुलीकण तरंगत असतात, त्यामुळेच आपल्याला प्रकाश दिसतो. तसेच सायंकाळच्या वेळेस आकाशामध्ये आपल्याला विविध रंगांच्या छटा पाहायला मिळतात. उपग्रहातून पृथ्वीचे चित्र पाहिले तर पृथ्वी निळसर दिसते. आकाशामध्ये वेगवेगळे रंग दिसणं किंवा पृथ्वी निळसर दिसणं हे कशामुळे होतं बरं? प्रकाशामुळे. बरोबर. प्रकाशामुळेच आपण आकाशातील रंग, आपल्या सभोवतालीच्या वस्तू पाहू शकतो.
आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या क्रांतिज्योती गटाच्या सहभागी होत आहेत राधा नांगरे, सुजाता वाघमारे, अनिता गायकवाड, प्रियांका खिल्लारे आणि रेखा येळणे. नमस्कार राधाताई, सुजाताताई, अनिताताई आणि रेखाताई. नमस्कार मॅम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? सर्वजण मस्त आहेत मॅडम. तुम्ही कशा आहेत? आम्ही पण एकदम मस्त मजेत. आणि तुमच्या सगळ्या जणींचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. आयडिया व्हिडिओचे प्रयोग तुम्ही करून बघताय का? हो मॅम, आम्ही आयडिया व्हिडिओ जे पण काही प्रोग्राम असतात ते आम्ही स्वतः करतो. लेकरांकडून आमच्याकडून पण घेतो. तुम्हाला कधी मिळतात बरं हे आयडिया व्हिडिओ? कुठल्या वारी मिळतात? आम्ही दर सोमवारी पाहत असतो. म्हणजे तो लेकरांना पण दाखवत असतो. त्यामधल्या ऍक्टिव्हिटीज आम्ही स्वतः करतो. माता आणि लेकरांना पण त्या ऍक्टिव्हिटीज करून घेत असतो त्यांच्याकडून. बरं. आणि ह्या आयडिया व्हिडिओच्या ऍक्टिव्हिटीज मुलांकडनं तुम्ही जेव्हा करून घेता तेव्हा मुलं खूप दंगामस्ती करतात की तुमचं ऐकतात? मुलं म्हणल्यानं थोडंसं म्हणजे त्रास पण देतात. आणि नंतर मग जेव्हा आम्ही स्वतः त्या ऍक्टिव्हिटीज करतो ना तेव्हा मग त्यांना पण म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट वाटते आणि मग त्या स्वतः म्हणजे सर्वजण स्वतः पण ते लेकरं करतात. अरे मुलं. वा, किती छान. सुजाता येतं तुम्ही मला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? ते दोरीचा केला होता मॅडम. दोरीवरच्या उड्या होत्या का? हो, डोळे बांधून उड्या असतात ना ते. हा. फुलांची सजावट, आणि विमान बनवणे, हे असे वेगवेगळे हे केले होते मॅडम. बर. आणि विमान बनवलं तेव्हा सगळ्यात उंच विमान कोणाचं उडालं होतं? सांचीच. बरं. आणि तुम्हाला सगळ्या जणांना पण कागदाचं विमान बनवता आलं? हो ना मॅडम. मस्त. आता अनिताताई तुम्ही आम्हाला सांगा की मुलांना काही शब्दांवरनं अक्षरांवरनं प्रश्न विचारायचे होते. विचारले का तुम्ही? हो मॅडम, विचारले ना. आम्ही आयडिया व्हिडिओज मध्ये काही अक्षर किंवा काही शब्द दिलेले होते. काय काय प्रश्न विचारले तुम्ही मुलांना? तुम्ही जे शब्द दिले होते ना, जल, हल, पुन्हा चल, हल, हे असे मन, पल, हे शब्द असे शब्द सांगले होते मॅडम. अरे वा. काही मुलांकडनं अंकांवरनं गणित सुद्धा करून घ्यायची होती. तुम्ही करून घेतली का तुमच्या गटामध्ये? हो मॅडम. काय काय तुम्ही मुलांना प्रश्न विचारले या अंकांवरनं? बेरीज वजाबाकी मग मुलांना जमते का करायला? हो हो, विचारले मॅडम. 13+5 15, 15+4 असे दिले होते. हा. आणि हे सगळे अंकगणित करत असताना तुम्ही काही घरातल्या वस्तूंचा वापर देखील केला असेल, बरोबर? हो, केला होता. हो. कुठल्या कुठल्या वस्तू वापरल्या तुम्ही मुलांना हे सगळं शिकवताना? म्हणजे भले शब्द असतील किंवा अंक असतील पण घरातल्या वस्तूंचा वापर तुम्ही कसा केलात? हो हो, ते पेनी असतात, स्केल, काड्या आणि ते प्लेट छोट्या छोट्या वाट्या असतात ना त्याला लावले होते आम्ही. मग तर मुलांना आकार सुद्धा ह्याच्यावरनं ओळखता येतात का व्यवस्थित? हो हो मॅडम, ठीक. आम्ही काही चित्र मुलांना पूर्ण करायला सांगितली होती. तुमच्या गटातल्या मुलांनी आतापर्यंत कुठली कुठली चित्र काढली? ते कपाचे होते, कप बसला होता आणि शर्टावरून कलर द्यायला सांगायला लावले होते. मुलांनी हे सगळं केलं तर व्यवस्थितपणे पूर्ण? हो, मस्त. रेखाताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का? मॅडम, अजून पाहिजेत आम्हाला व्हिडिओ. कारण त्यामधून ना खूप लेकरांचं ज्ञान होत आहे आणि डबल त्यांना फॅमिलीचं वातावरण पण तयार होत आहे आणि त्यांना खूप छान वाटत आहे. आम्हाला पण छान वाटत आहे सगळ्यांमध्ये सहवास वगैरे. तुम्हाला सुद्धा नवीन काहीतरी शिकायला मिळते असं वाटतं का? हा, संपूर्ण असं नवीन काहीतरी डबल म्हणजे असं म्हणजे खूप छान खेळ. हा, आम्ही म्हणजे आधी स्टार्टिंगला एवढं बसत नव्हतो ना. मग आता जेव्हापासून आयडिया व्हिडिओज यायला लागले तेव्हापासून आता आम्ही संपूर्ण माता पालक आम्ही येतो एकत्र आणि बसतो वगैरे. आम्ही संपूर्ण म्हणजे ऍक्टिव्हिटीज लेकरांकडून करून घेतो. आम्ही स्वतः पण खेळ खेळतो. बरं. पण तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये काही बदल झालेत का? हो मॅडम, खूप झाले. सकारात्मक दृष्टिकोन आला आमच्यामध्ये, लेकरांमध्ये पण. आणि डबल म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे मैत्रीचं वातावरण पण निर्माण झालं लेकरांमध्ये आणि आमच्यामध्ये. डबल माता पालकांमध्ये पण माता पालकांमध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं. आम्ही म्हणजे आता म्हणजे अनुभव भावना वगैरे एकमेकांना सांगतो. म्हणजे काही पण असं शेअर करतो. तर खूप छान वाटतं. असं म्हणजे एकदम असं फ्रेश फील होतं मॅडम. मस्त. बरं, आता मला सांगा तुमच्या गटाला तुम्ही काही नाव दिलंय का? हो, क्रांतिज्योती आहे ना आमच्याकडे. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? कारण की मॅडम, क्रांतिज्योती ज्या आहेत ना सावित्रीबाई फुले, हा. तर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी एवढं केलं. त्यांनी म्हणजे सगळं स्त्री शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये शाळा त्यांनीच खोली आणि त्यांनी म्हणजे स्वतः म्हणजे संपूर्ण अन्याय सहन करून सगळं म्हणजे अत्याचार भ्रष्टाचार सहन करून त्यांनी म्हणजे स्त्रियांसाठी शिक्षणाचं एवढं म्हणजे महत्व म्हणजे संपूर्ण हे केलं. म्हणून त्यांना ते म्हणजे क्रांतिज्योती पद म्हणजे त्यांना भेटलं ना ते. म्हणून मग आम्ही क्रांतिज्योतीच ठेवलं नाव. वा वा वा, ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्या गटाची प्रगती सुद्धा खूप छान होतीये हे ऐकून सुद्धा मस्त वाटतंय.
राधाताई, सुजाताताई, अनिताताई, रेखाताई आणि प्रियांकाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू मॅम. यू आर मोस्ट वेलकम आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. थँक्यू मॅम. बाय बाय. आणि आम्हाला पण खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. अरे थँक्यू. बाय बाय. सो फ्रेंड्स, ऊस गोड लागला म्हणून आपण तो मुळासकट खात नाही. तसंच एखादं फळ बेचव लागलं म्हणून ते आपण टाकूनही देत नाही, कारण असं करणं म्हणजे झाडाचा अनादर करणं होईल. म्हणजे बघा, सगळी फळं एकसारख्या आकाराची किंवा चवीची नसतात. म्हणजे फळांची चव ठरलेली असते, पण त्यातही प्रत्येक फळ आपलं वेगळेपण टिकवून आहे. या वेगळेपणामुळेच तर फळवाल्याकडून फळं घेताना आपल्याला आकर्षित करणारी फळं आपण आधी निवडतो. तुमच्यातल्या देखील तुमच्या वेगळेपणामुळे आम्ही तुमच्याशी गप्पा मारतो. तयार रहा मग या शाळेत सहभागी व्हायला. यासाठीच आता भेटूयात आपण पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.